श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता हुले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक, डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेज गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जीआय इंडोस्कोपी सेंटर, डॉक्टर बीपी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर। अल्पवयीन मुलासह चोरट्याकडून 14 लाखांचे दागिने हस्तगत। अंत्रोलीकर नगरातील घर फोडून 14 लाखांचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या एका चोरट्यास अटक करून त्याच्याकडून चोरलेले सर्व दागिने हस्तगत केल्याची माहिती पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली। अंकित उर्फ अंकुश लक्ष्मण वाल्मिकी वय 34, राहणार जुना बाजार खडकी पुणे, सध्या राहणार अंबिकानगर पारशी विहिरीजवळ सोलापूर यास अटक करण्यात आली। वाल्मिकी यांनी एका अल्पवयीन मुलासह अंत्रोलीकर नगरातून घरातून सोन्याचे दागिने लंपास केले होते। या प्रकरणी रवी प्रकाश दौलताबाद वय 44 यांनी विजापूर नाका पोलिसात फिर्याद दिली होती। रवी आणि त्यांच्या आई असे दोघे हैदराबाद इथं लग्न कार्यासाठी गेले होते, तेव्हापासून ते तिथंच राहत होते। ते 4 फेब्रुवारी रोजी दुपारी अंत्रोलीकर नगर येथील घरी आल्यानंतर त्यांच्या घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेलं त्यांना दिसून आलं। त्यांना बेडरूम मधील कपाटात ठेवलेले 18.5 तोळ्यांचे अंदाजे 14 लाख रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले होते। पोलिसांनी अंत्रोलीकर नगर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी वाल्मिकी व त्यांच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन या चोरीचा शोध लावा। पोलिसांनी या दोघांकडून चोरीस गेलेले सुमारे 14 लाखांचे दागिने हस्तगत केलेत। ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त विजय कवाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड, सुशांत वराळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार गायकवाड, सहाय्यक फौजदार अप्पा पवार, पोलीस अंमलदार सचिन हार, अजय परदेशी, गणेश शिर्के, लक्ष्मीकांत फुटाणे, समाधान मारकड, अमृत सुरवसे, संतोष माने, शाबुद्दीन आबादीराजे, संतोष चानकोटी, रमेश कोरसेगाव, स्वप्नील जाधव तसेच पोलीस उपायुक्त, परिमंडळ कार्यालयातील पोलीस हवालदार अयाज बागलकोटे आदींनी केले। 4/2/2026 रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशनमध्ये एक घरफोडीचा गुन्हे दाखल करण्यात आला होता। त्यात डीसीपी श्री कबाडे, पीएचडी दादा गायकवाड, पीएचडी वराळे, पीएचडी शीतल आणि त्यांच्या पूर्ण चमूंनी अत्यंत उत्तम कामगिरी करून ते गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आणि एफआयआर नुसार 24 तोळे सोने या घरफोडीमध्ये चोरी झालेल्या अशा फिर्याद होतो। त्यापैकी यांनी अंकित उर्फ अंकुश लक्ष्मण वाल्मिकी आणि त्यांच्या नातेवाईक एक विधी संघर्ष बालक अशा 2 आरोपी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 22 तोळे सोने रिकव्हर करण्यात आलेले आहेत आणि पुढील तपास यात चालू आहे। उर्वरित जे काही ज्वेलरी आहे तेही आम्ही खात्री करून रिकव्हर करण्याची प्रक्रिया चालू आहे। या उत्तम कामगिरीबद्दल पूर्ण चमूला मी मनापासून अभिनंदन करतो। थांबा, सोलापूर तयार आहे का? सगळ्यात मोठा इलेक्ट्रॉनिक्स आणि अप्लायन्स एक्सपो इलेक्ट्रो 2026। टीव्ही, गॅजेट्स, लॅपटॉप्स, होम अप्लायन्सेस, किचन अप्लायन्सेस, सोलर आणि फिटनेस, एक छत, सगळं टेक, फुल ऑन वाइब। 12 ते 18 फेब्रुवारी 2026, होम मैदान सोलापूर।